नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा आज प्रवेश उत्साहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेतच अतिशय चांगले संस्कार मिळतात. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने शाळेने अतिशय चांगले काम केले आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य आतिश शेंगे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधेसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील या होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच चांगले संस्कार मिळतात. जिल्हा परिषद शाळांमधूनच अनेक चांगले अधिकारी घडलेले आहेत. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना रंगीत सजवलेल्या बैलगाडीमधून गावातून वाजत गाजत शाळेमध्ये आणण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप जिल्हा परिषद सदस्य आतिश शेंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वांना व्यसनमुक्ततेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमात सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुनील खारेपाटणे, रघुनाथ गोरड, नितीन घोरपडे, सुवर्णा सुतार, सविता सावंत, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, अध्यक्ष शंकर घुगरे, उपाध्यक्ष सन्मती लोंढे, मंगेश कांबरे, वासिक हजारी, सलमा हजारी, मुख्याध्यापक छाया पाटील, राजेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बन्ने यांनी केले.